नमस्कार, मी श्रेयश पांडे. जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे. ज्या वेळेला राज्यामध्ये किंवा देशामध्ये निवडणुकीची घोषणा होते, लोकतांत्रिक देशामध्ये त्याला एका सणाप्रमाणे संबोधलं जातं. सणाचं निमित्त आणि फटाके तर वाजणारच. तर राजकीय वर्तुळात सुद्धा आरोप प्रत्यारोपांचे फटाके वाजू लागलेले आहेत. दावे प्रतिदावे, नाराजी नाट्य, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नेत्यांचं जाणं आता ही आम बात झालेली आहे. त्याच अनुषंगानं वेगवेगळ्या घडामोडी राजकीय वर्तुळात निवडणुकीच्या अनुषंगानं घडत असतात. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अनेक इच्छुक आहेत. मुख्यमंत्री कोण असावा याबाबत उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य सुद्धा जाहीररित्या केलेली आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी जाहीरपणे वक्तव्य करणं टाळलं होतं. मात्र जशी निवडणूक जाहीर झाली तसे शरद पवारही मैदानात उतरले. आपल्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल याचं त्यांनी जाहीरपणे संकेतही दिलाय. राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रेची सांगता सांगलीतल्या इस्लामपूर इथे झाली. यावेळी बोलत असताना शरद पवारांनी मुख्यमंत्री होऊ शकतो याचेच संकेत देऊन टाकलेले आहेत. कोण होऊ शकतो, काय संकेत दिलेले आहे आणि या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारे धुसफूस सुरू आहे त्या संदर्भातलाच आढावा आजच्या या कार्यक्रमात घेणार आहोत. आता सध्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार, युती विरुद्ध आघाडी अशी थेट लढत राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे इच्छुक आहेत. ते या शर्यतीत आहेत. सातत्यानं दावे सुद्धा शिवबाठाकडून केले जात आहेत. जर दुसरीकडे जाहीररित्या नाना पटोले यांनी सुद्धा या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. मात्र राष्ट्रपकडून या संदर्भात भूमिका स्पष्ट केली जात नव्हती, जी शरद पवारांनी बोलून दाखवली. आणि त्या संदर्भात शरद पवार यांनी एक महत्त्वपूर्ण लक्षवेधी वक्तव्य केलं. शरद पवार आतापर्यंत मुख्यमंत्री पदाबाबत बोलणं टाळत असले तरी त्यांनी पहिल्यांदाच महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर त्यांच्या मनात कोण मुख्यमंत्री म्हणून आहे हे बोलून दाखवलेलं आहे. महाराष्ट्राचा सांभाळण्याची आणि पुढे नेण्याची दृष्टी आणि शक्ती ज्याच्यामध्ये आहे असे आपले सहकारी जयंत पाटील असं त्यांनी नाव थेट घेतलं. शिवाय महाविकास आघाडीचं सरकार आलं तर जयंत पाटलांकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं. जयंत पाटील यांची ही मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा कधी लपून राहिलेली नाही आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केलेलं हे वक्तव्य फार महत्त्वाचं आहे. काय म्हणाले शरद पवार आणि त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी काय म्हटलंय पाहूयात. मला एका गोष्टीचा आनंद आहे, ते सगळे काम करण्यासाठी आज जयंत ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतायत, काम करतायत, कष्ट करतायत, लोकांना विश्वास देतात, दिलासा देतात, त्यांच्या या प्रयत्नाच्या पाठीशी महाराष्ट्राची तरुण पिढी सामुदायिक भावनानं एका विचारानं निश्चित उभी राहील. आणि जे स्वप्न आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात महाराष्ट्राच्या बद्दलचं आहे त्याची पूर्तता या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. असं आहे की ते पूर्वीपासून आमची त्याबाबत चर्चा आहे. आमची महाविकास आघाडीत अंतर्गत चर्चा होते. जाहीर त्याच्यावर वक्तव्य करणं आवश्यक नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भातले जे संकेत दिले त्यामुळे साहजिकच आहे महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. काल परवापर्यंत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवणार या आशेवर असलेल्या संजय राऊतांना शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे धक्का बसला आणि त्यांनी या संदर्भात काय वक्तव्य केलंय पाहूया. जर तसं पवार साहेबांचे संकेत असतील त्यावरती आम्ही चर्चा करू, पण पवार साहेब असे कधी कुठले संकेत देत नाहीत. मधल्या काळात त्यांनी रोहित पवार यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी टाकण्याची घोषणा केली होती. आणि एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाही. सुप्रियाताईंचंही नाव चालतंय मधल्या काळामध्ये, जितेंद्र आव्हाडांचंही नाव चालू आहे. त्यामुळे 5-6 लोक कसे मुख्यमंत्री होऊ शकतात ना एकाच पक्षामध्ये. मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि माझ्यावर जबाबदारीच आहे पक्ष या निवडणुकीत जास्तीत जास्त विधानसभेचे सदस्य निवडून यायचे आणि त्यामुळे आम्ही सगळे त्या प्रयत्न करतो.
विधानसभेचे सदस्य जास्तीत जास्त निवडून येणं हीच पहिली जबाबदारी आहे आणि त्याला जास्त महत्व आहे. जयंत पाटलांचं कौतुक करत जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री असण्याच्या बाबत जे काही संकेत शरद पवारांनी दिले असले तरीही मात्र जयंत पाटील बोलत असताना सावध भूमिका घेताना दिसतात. जयंत पाटलांना हे गाजर देण्यात आलेलं आहे असंही बोललं जात आहे. जयंत पाटलांना गाजर कशाला या संदर्भातला तपशील पाहूयात. जयंत पाटील कधीही काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. दुय्यम भूमिका निभावून जयंत पाटील हे कंटाळले आहेत. जयंत पाटील स्वतःला सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व मानतात. शरद पवार संधी मिळाल्यास मुख्यमंत्री पदावर मुलीला बसवतील ही भीती आहे. सुळेंच्या हाताखाली काम करण्याच्या भीतीने जयंत पाटील मनातून अस्वस्थ झालेत. सगळे सोडून जर गेले तर निदान जयंत पाटील तरी आपल्या पक्षात राहावेत यासाठी आता मुख्यमंत्री पदाची लालूच शरद पवारांकडून जयंत पाटलांना दिली जाते. आता आपण पाहिलं की कशा प्रकारे जयंत पाटील हे नाराज आहेत, अस्वस्थ आहेत. का तर त्यांना सुप्रिया सुळे यांच्या खाली काम करावं लागतंय आणि ते सर्वश्रेष्ठ स्वतःला समजतात. त्यामुळे जर त्यांना सुप्रिया सुळेच्या खाली काम करावं लागतंय तर ते अस्वस्थ आहेत आणि ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात अशी शक्यता आहे. याबाबतही संकेत मिळालेले आहेत. राष्ट्रवादीकडून हे संकेत मिळाले आणि काँग्रेसने सुद्धा त्याला दुजोरा दिला. सूरज चव्हाण यांनी याबाबत जून महिन्यामध्ये वक्तव्य केलेलं होतं. ते काँग्रेसमध्ये जाणार आणि नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं जर ते काँग्रेसमध्ये आले तर त्यांचं स्वागत आहे. दोघांनी या संदर्भात काय वक्तव्य केलं होतं पाहूयात. 4 जूनच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जे शरद पवार गटाचं नेतृत्व करतात, जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जातील. त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितलेली आहे. 4 जूनच्या नंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट राहील की नाही राहील हा एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही जयंत पाटील आले तर घ्यायला तयार आहे का? मी तुम्हाला सांगितलं की देशामध्येच आता एक परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे आणि जेव्हा हायकमांड याच्यावर जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं सगळेजण आम्ही समर्थन करतो. दरम्यान जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार ही चर्चा फार जुनी आहे. कारण ते राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार यांच्यासोबत त्यांचा जो काही वाद आहे, त्यानंतर शरद पवार यांचं जे नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडून सातत्यानं सुप्रिया सुळे यांच्यावर जी महत्त्वाची जबाबदारी दिली जाते त्याला ते कंटाळलेले आहेत असं बोललं जातं. राजकीय वर्तुळात ही चर्चा फार जुनी आहे. जयंत पाटील यांचं दुखणं काय आहे त्या संदर्भातली काही कारणं आहेत त्यावर एक नजर टाकूयात. जयंत पाटील हे राजाराम बापू पाटलांचे चिरंजीव आहेत. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत राजाराम बापू पाटलांना शरद पवारांनी मागे टाकले होते. मात्र पतंगराव कदमांच्या सावलीमध्ये जगण्यापेक्षा जयंत पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये जाणं पसंत केलं. जयंत पाटील यांचे राष्ट्रवादीत मोठे होण्याचे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. अजित पवारांशी पंगा घेतल्याने जयंत पाटलांना राष्ट्रवादीत मर्यादित संधी मिळाली. अजित पवारांच्या बंडानंतर जयंत पाटलांची अडचण अधिकच वाढली. जयंत पाटलांवर सुप्रिया सुळेंच्या हाताखाली काम करायची वेळ आली आहे. सध्याच्या राजकीय मजबुरीमुळे जयंत पाटील मनातून खट्टू असल्याची चर्चा आहे.